माझं नाव तेलंगी ज्योतिष माझी. मी लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातून वायगाव येथून आले आहे. म्हणजे माझे अगोदर दात खूप वर होते. मी शाळेत असताना अगोदरच खूप हुशार होते, पण असं पुढे जायचं म्हणलं की कॉन्फिडन्स पण होता अगोदरच, पण पुढे जायचं म्हणलं की थोडं वेगळं वाटायचं. ती पण कशावरून? दातावरून. हुशार होते, सगळं जमत होतं, फक्त दातावरून. आणि हसायचं म्हणलं की तर एवढं अवघड वाटायचं की नकोच वाटायचं. म्हणजे मी शांतच राहायची पहिलं. मग नंतर माझ्या आईने मनावर घेतलं की हा आता थोडं म्हणजे पैशाची अडचण होती, पण आईने ठरवलं होतं की तिला म्हणजे तिचे दात व्यवस्थित करायचे आहेत म्हणून. मग नंतर आमच्या गावाकडे म्हणजे उदगीरमध्ये दादाने विचारले होते, पप्पाने विचारले होते, तिथे पण होतं हॉस्पिटल. मग नंतर आई मामाला म्हणली की हो आता तिकडे आहे का बघ म्हणून. मग नंतर इथं मुखेडला आलो. मुखेडला मग मामाच्या ओळखीचे डॉक्टर होते, श्रीरामी सर. मग त्यांना विचारले. नंतर मामी, आई, मामा त्या तिघांनी पण नंतर मनावर घेतले आणि हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही. हॉस्पिटलमध्ये येऊन मग नंतर सगळं सुरुवातीला डॉक्टरांनी घेतले, माप वगैरे घेतले. मग नंतर माझी 2 वर्ष ट्रीटमेंट चालली. मग नंतर व्यवस्थित वाटायला लागलं. मग नंतर जे अगोदर प्रॉब्लेम्स येत होते, जे मला म्हणजे कॉन्फिडन्स होता पण हसायला ते असं खूप अवघड वाटायचं. मग नंतर चांगलं वाटायला लागलं. नंतर 1 वर्षामध्ये थोडा फरक पडला. नंतर 1.5 वर्ष झालं. नंतर सलग 2 वर्ष कंप्लीट झाले. आता मग दात व्यवस्थित झाले आहेत आणि आता मला हसायला पण काय वाटत नाही. पहिलं मी बोलायला थोडं ही वाटत होतं, पण आता मस्त वाटतंय आणि छान वाटत आहे. थँक्यू सर.